फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केलेला आहे। काल गृहप्रवेशाची विधिवत पूजा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री अजून काही पूजा राहिल्या आहेत त्यांच्या मुलीलाही 10वी परीक्षेत घवघवीत यश मिळाले, 92% मिळालेले आहे। ते सागर बंगल्यावर तिने अभ्यास केला म्हणून तिला 92% यश मिळालं। सागर बंगल्याचं यश आहे ते, ती मुलगी हुशारच आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 92% मिळाले म्हणजे महाराष्ट्राला 92% मिळाले। कौतुक आहे त्या मुलीचं मला। आता ती वर्षावर गेलेली आहे, ते लोक सगळे काल त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। मला आशा आहे की त्यांनी जमिनीत पुरलेली गुवाहाटीवरून आणलेली मंतरलेली शिंग जमिनीतून बाहेर काढून त्याचं विसर्जन केलं असेल अशी मला आशा आहे आणि त्याला तिकडे शांतपणे झोप लागो, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य नांदो अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो। आमचे एकेकाळचे सहकारी आणि मित्र आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना मी सुयच चिंतितो नवीन वास्तूमध्ये। पण ती शिंग नक्की निघालेत का त्यातून ते पाहावं लागेल। माझ्याकडे जास्त माहिती आहे, पण ते राहतील म्हणजे गृहप्रवेश माझ्याकडे मी आता 4 दिवसापूर्वी गुवाहाटीमध्ये होतो। मी 4 दिवसापूर्वी माझ्या काही संसदीय कामासाठी गुवाहाटीमध्ये होतो आणि मी त्या दिवसभर त्या अमावस्येच्या दिवशी मी मंदिरात जाऊन अनेकांशी चर्चा केली। मी पत्रकार आहे आणि मला जी तिकडे माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे। त्याच्यामुळे मला त्या शिंगांची अजूनही भीती वाटते। माहिती धक्कादायक आहे असं म्हणतात, म्हणजे नेमकं काय? योग्य वेळी मला तुम्ही माझा परिसंवाद एकदा ठेवा या विषयावर, वार्तालाप ठेवा आणि म्हणजे तुम्हाला मी गुवाहाटी ते वर्षा बंगला हा शिंगांचा प्रवास कसा झाला बरं का, आणि शिंग नक्की कोणासाठी आणि कोणत्या पद्धतीने आणली गेली हे तुम्हाला मी आज महाराष्ट्र दिन आहे, आज आपण शुभ बोललं पाहिजे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।